चला तर आपल्या वायफायला करूया पॉवर अप. UPS चार्ज होत राहील आणि आपण घेऊ एक U-टर्न. सो फर्स्ट टाइम आज कारमधून ब्लॉगिंग करतोय. कारच्या डॅशबोर्डला कॅमेरा कनेक्ट केला आहे, DJI Osmo 360. आणि मी आलो होतो हिंजेवाडीमध्ये वाईफला घेऊन. ॲक्च्युली तिचं ऑफिस इथंच आहे. बॅक साईडला पार्किंगला चांगली अरेंजमेंट आहे, मस्त झाडी बिडी आहे रोडच्या दोन्ही साईडला. सावलीमध्ये कार पार्क करून मी करत होतो ऑफिसचं काम. आणि त्याच्यासाठी ऑफिसचं काम करण्यासाठी तुम्ही म्हणाल की कारमधून ऑफिसचं काम कसं करत होता, कारमध्ये कुठं इंटरनेट आहे. सो आपण पूर्ण जुगाड केला आहे कारमध्ये इंटरनेट चालवण्यासाठी. आपल्याकडे हाय स्पीड इंटरनेट म्हणजे वायफाय आहे कारमध्ये आणि ते सर्व DIY करून जुगाड केलेलं आहे. सो त्याच्यासाठी नवीन ब्लॉग येणार आहे. पण आता जे कॅमेरा कनेक्ट केला आहे मी जस्ट टेस्ट करतो आहे की तो कसा चालतो. आणि याच्या आधी दुसरा आपल्याकडे एक ॲक्शन कॅम आहे, तो या डॅशबोर्डला त्याचं माउंट जे आहे ते फिट केलं होतं. पण कंपनीकडून जो 3Mचा टेप आलेला आहे त्या माउंटला तो एवढा ओके होता, म्हणजे 2-3 वेळेस तर कॅमेरा पडला चालूमध्ये. सो आता 3Mचा एक नवीन टेप बोलवला, त्याचं नाव आहे एक्स्ट्रीम इनडोअर अँड आउटडोअर. हा बघू शकता तुम्ही. आणि तो इंडस्ट्रियल ग्रेडचा आहे, इंडोर आउटडोर दोन्हीमध्ये चालेल, हाय टेम्परेचरमध्ये. आणि त्याची जे कॅपॅसिटी दिली आहे वेट होल्ड करायची, दे से इट इज 6.7 kg अँड इट कॅन होल्ड अप टू 1 मीटर. अँड ओके, तर एवढंच आहे. हा बघून घ्यायचा तुम्हाला पाहिजे असला तर. असं ॲमेझॉनवर आहे, काय 300-400 रुपयाला आला असेल. पण मला तरी सध्यापुरता बेटर वाटला. बघू आता हा जर कॅमेरा पडला तर गॉड नोस काय होईल. ठीक आहे, चल आपण पुढे कूच करू. इकडे सगळे मजूर लोक बसले आहे. ॲक्च्युली बाजूच्या कंपनीत काम चाललं आहे. आणि इथं आहे चहाची टपरी, समोरच जिओच्या ऑफिसचं गेट आहे. सो तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतो. सगळे मजूर लोक बसले. इकडे चहा पाण्याचा ब्रेक झाला त्याचा. आज इथलं चहाचं दुकान बंद वाटते. ओके, पुढच्या दुकानावर असतील ते. आणि जसं की मी थोड्या वेळा आधी तुम्हाला सांगितलं, इथं जे वर्कर लोक बसले ते मला वाटतं इथल्याच कुठल्या तरी कंपनीमध्ये मेंटेनन्स किंवा कुठलं तरी रिवर्क निघालं असेल किंवा मग पुन्हा रिबिल्ड करत असतील, त्याचं काम चाललं आहे. पण त्यांना बघून एक लक्षात आलं की आपल्याकडे एवढ्या फॅसिलिटीज आहे, एवढे म्हणजे सगळ्या काही वस्तू आपल्याकडे अवेलेबल असतात रेडीली, तरी आपण कधी कामामध्ये कामचुकारपणा करतो. ऑब्वियसली म्हणजे प्रत्येकाकडून कधी ना कधी हे झालंच असेल. आणि तसं पाहिलं तर त्यांच्या आपल्यामध्ये काय डिफरन्स आहे. मला तरी वाटत नाही की असा काहीच डिफरन्स आहे. कोणी म्हणेल कोणाचा नशिबाचा डिफरन्स आहे, कोणी म्हणेल कशाचा डिफरन्स आहे, अजून राहणीमानाचा आहे. पण हा मनुष्य आहे, मनुष्यामध्ये राहणीमान हे ते इंडिव्हिज्युअली असतं आपलं. पण मला तरी वाटते एकच फरक आहे, तो आहे आपल्या स्किल्स, आपल्याकडे असलेलं कौशल्य आणि एज्युकेशन म्हणू शकतो बेसिकली. की त्यांच्याकडे तेवढं एज्युकेशन नाही आहे, नाहीतर त्यातला एखादा आज आपल्यासोबतच कुठेतरी बरोबरीसोबत काम करत असतं. मला तरी वाटतं एवढाच डिफरन्स आहे. आणि खरंच त्या लोकांकडून हार्डवर्क, एक खरी मेहनत काय असते ते शिकण्यासारखं आहे. सो इट इज वॉट इट इज. प्रत्येकजण आपापलं आयुष्य जगत असते, आपापल्या परीने मेहनत करत असते. दॅट डज नॉट मीन की आपण किंवा मी किंवा जे सॉफ्ट वर्क करतात, स्मार्ट वर्क करतात, यांच्यासारखं ढोर मेहनत नाही करत. म्हणजे ते मेहनत करत नाही असं नाही आहे. आपण पण खूप मेहनत करतो, पण आपण आपलं डोकं चालवून मेहनत करतो. आपल्याला ऑफिसचं वर्क असेल, आपलं ड्यू डिलिजन्स, आपलं
डिसिजन मेकिंग, आपलं कम्युनिकेशन, आपण त्या प्रकारे आपलं वर्क हँडल करतो, ते त्यांच्या प्रकारे वर्क हँडल करतात. कामं जरी वेगवेगळे असले तरी मला वाटते की प्रत्येकजण आपल्या परीने आपलं पूर्ण कौशल्य विथ फुल स्पीड, विथ फुल गिअर देऊन आपले कामं पूर्ण करत असतो. आणि तेच आहे, म्हणजे ॲज आय ऑलरेडी सेड, इट इज वॉट इट इज. जे आपल्याला करायचं आहे ते आपण करत राहायचं. आणि हे जे मी करतोय हे पण काही कोणी अशी साधी गोष्ट नाही आहे किंवा खूपच सोपं काम नाही आहे की बस कॅमेरासमोर धरला आणि बोलायला लागलो. त्याच्यासाठी पण खूप विचार करायला लागतो, बऱ्याच गोष्टी असतात, खूप तारतम्य सांभाळून बोलावं लागतं. पण याच्यापेक्षा सोपी गोष्ट आहे ती म्हणजे खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करा, सो दॅट आमचे येणारे नवीन नवीन ब्लॉग्स, व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी माहिती पडत राहतील. चला, थँक्यू. तर हे आजूबाजूचं असं गणित आहे. इनफॅक्ट आत्ता जर जे कोणी PCMCचे रहिवासी आहेत आणि त्यांनी बघितलं असेल की कोविडच्या आधी किंवा इनफॅक्ट 2-1 वर्षापूर्वी सुद्धा एवढी गर्दी नव्हती इकडे, गर्दी नव्हती, बिल्डिंग्स एवढ्या नव्हत्या. आता दोन्ही साईडनं तुम्ही बघताय उंच उंच टावर्स म्हणजे बिल्ड होत आहे, खूप डेव्हलपमेंट चालू आहे. रोडमध्ये पण कुठं कुठं कामं चालले आहेत, त्याच्यामुळे धूळ आहे किंवा आता ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालवावं लागते. आणि जेमतेम 8 ते नॉट मॅक्स मोर दॅन 10 किलोमीटर डिस्टन्स नाही आहे, पण त्याच्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात आपल्याला ट्रॅव्हलला. इट्स ओके. पण हायवेला मूव्हिंग ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे असं जो ड्रायव्हर आहे त्याला गाडी चालवायला जिवार येत नाही. नाहीतर काय होते, ती जे क्लच ब्रेकवाली जी ट्रॅफिक आहे की बस कासवाच्या गतीनं त्याच्यामध्ये गाडी चालवणं, ओहो, खूप टेक्निक होतं. आणि स्पेशली जर ऑफिसवरून तुम्ही घरी जात असाल आणि त्यामध्ये सारखं तुम्हाला ट्रॅफिकमध्ये रेड लाईट्स दिसत असतील, रेड सिग्नल दिसत असेल, तर असं वाटतं अरे कधी एकदा घरी पोहोचतोय. पण नेव्हरदलेस ही रोजची स्टोरी आहे प्रत्येक IT एम्प्लॉईची. जे आहेत ते व्यवस्थित रिलेट करू शकतीलच. सो काही नाही, जे आपली लाईफ आहे, जे डेली रुटीन आहे त्यापैकी वी शुड ट्राय टू टेक द मोस्ट आउट ऑफ इट. आणि आपल्या अवतीभोवती जे सुंदर गोष्टी पण घडत आहेत, नेचर आहे. आता तुम्ही बघू शकताय पुढे क्लाउड्स आणि असे सुंदरपैकी ढग असे जमा झालेले आहेत. सूर्य मावळतोय आणि सनसेट खूप सुंदर दिसत आहे एका रीतीने. सो या, जसा सूर्य उगवतो तसा मावळतोही आणि आपला दिवसही संपतो. सो त्याप्रमाणेच आपणही आपलं जीवन जगत राहायला लागतं. आणि त्यातल्या त्यात आपण काय छान करू शकतो, काय नवीन शिकू शकतो आणि कसं छान उत्तम जीवन जगू शकतो याचाच मला वाटतं आपण प्रयत्न करू शकतो. राईट? येस, करेक्ट. आता आपण आलोय पवना नदीच्या ब्रिजवर, म्हणजे इथून घर जवळच आहे आपलं. सो हा ब्रिज क्रॉस केला की आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. रस्त्याची कंडिशन तुम्हाला दिसेलच, वॉट एव्हर इट इज, जे आहे ते आहे. पण एवढे 8 ते 9 तास कंटिन्यू काम करून त्याच्यानंतर जे थकवा निघून जाण्यासाठी मला तरी एक मोटिवेशन आहे ते म्हणजे मी ऑफिसपासून घरापर्यंत सेल्फ ड्राईव्ह करतो. आणि ते जे माझे 20-25 किंवा 30 मिनिटाची ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये माझा पूर्ण थकवा निघून जातो. प्लस हे असे आडवे इकडे तिकडे जाणं, कट मारणं, त्याच्यामुळे थोडंसं अजून एक काय होतं, ते जी आपली ड्राईव्ह आहे ती अजून इंटरेस्टिंग होत जाते. असं नाही म्हणजे एकदम सरळ रोडवर गाडी चालवण्यापेक्षा